हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे। कृषी विभागाचं पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे की नाही याबाबतची पडताळणी करत आहे। जिल्ह्यात 10 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढल्याचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक झाली। दरम्यान एकीकडे मिरचीची आवक वाढत असताना दुसरीकडे लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सद्यस्थितीत मिरचीला सरासरी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला जातोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे। ज्वारीचं पीक बहरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये देवगड हापूस दाखल झाला। आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळतोय। मात्र पुढील महिन्यात दर कोसळण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावगुंडांनी बेदम मारहाण केली। तिरंग्याचा अपमान करण्याच्या उद्देशाने गावगुंड गोंधळ घालत होते आणि त्याला विरोध केल्यानं गावगुंडांनी कर्मचाऱ्यालाच मारहाण केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। चिपळूणच्या करंबवणे खाडीकाठच्या मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। खाडीतील सक्शन पंपाचा धुडगूस थांबल्यानं लोटे एमआयडीसी मधील प्रदूषण कमी झाल्यानं खाडीत तब्बल 1700 किलो मासे मिळाले। धाराशिवच्या तेरखेडामध्ये एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला। या स्फोटात 2 जण भाजल्याची माहिती समोर आली आहे। अंमळनेरच्या नीम गावातील एका वृद्ध वानराने शेवटचा श्वास घेत मारुती रायाच्या पायाशी डोकं ठेवत प्राण सोडले। या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी मृत वानराची गावातून अंत्ययात्रा काढली। यावेळी काही भाविकांनी आपलं मुंडनही केलं। खेड तालुक्यातील शिंदे गावात संत तुकारामनगर वस्तीकडे जाणारा रस्ता खोदण्यात आला होता। दरम्यान खोदकामामुळे गावच्या माजी सरपंचाचा मृतदेह गावी आणण्यात मोठी अडचण निर्माण झाली। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। कोल्हापूरच्या आजरा परिसरात हत्तीने धुमाकूळ घातला। अनेक वाहनांच्या नुकसानासह पिकंही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। श्रीरामपूरमध्ये वाळू तस्करांनी उन्माद केला आहे। कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर या तस्करांनी प्राणघातक हल्ला करत दगडफेकही केली। वाळू तस्करांचा एक डंपर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान या हल्ल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं ओस पडली आहेत। जवळपास 7 वर्षांपासून आरोग्य केंद्र धुळकात पडलंय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। मौनी अमावस्येच्या निमित्तानं कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या पवित्र प्रीती संगमावर भाविकांनी अमृत स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। विधिवत पूजा करत नागरिकांनी शाही स्नान केलं। जेजुरीत श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली। स्वामी भक्तांच्या वतीनं मिरवणुकीवर भंडारा आणि फुलांची जेसीबीतून उधळण करण्यात आली। परभणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होते। वाहतूक पोलीस मात्र मुख्य रस्त्यांवर कारवाई करण्यातच व्यस्त आहेत। शहरातील अंतर्गत आणि छोट्या रस्त्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते। येवला शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय तर काही भागात गटारीचं पाणी थेट घरात घुसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। यावेळी पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी धरणे आंदोलन करत पालिकेचा निषेध केलेला। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाची क्षमता वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। शहराला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यानं क्षमता वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं निधन झालंय। श्वसनाच्या आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। वर्ध्यात कारंजाच्या पाणी टंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली। पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी सरपंचाशी चर्चाही केली। शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी रस्त्यावर उतरणार असा इशारा अजित नवलेंनी दिलाय। देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार आणि ठेकेदारांच्या हितासाठी महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप अजित नवलेंनी केला। अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत पंढरपूर मंदिर समितीने स्थानिकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची वेळ वाढवली असून आता रात्री देखील दर्शनास सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। तर दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी, गर्भवती महिलांना शिवाय नववधू, वर आदींना झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे। खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीच्या ठेकेदाराने ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या शेकडो परप्रांतीय कामगारांना एका बंद कारखान्यात अक्षरशः गुलामांसारखं डांबून ठेवल्याचं समोर आलं आणि याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी जात ठेकेदाराच्या कुकर्माचा पर्दाफाश केला।
रायवलीमधील सावदा इथे घाणीचं साम्राज्य पसरलंय. परिसरात गटार असल्यानं सांडपाण्याच्या दुर्गंधामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावेळी परिसरात गटार बांधून स्वच्छता करण्याची मागणी रहिवाशांनी नगर परिषदेकडे केली. चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि यावेळी एका व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेरील वस्तू उचलल्यानं दुकानदाराने थेट वाहनाच्या खाली झोपून निषेध नोंदवला. बाजारांमधील इतर अतिक्रमण काढा, मग माझ्यावर कारवाई करा, माझ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते असा आरोप व्यापाऱ्याने केला. पिंपरी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवसात 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. चाकण, पुनावळे, भोसरी, मुळशी, थेरगाव, जुनी सांगली, चिखली या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येची घटना घडली. हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत 20 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या गुप्तांगाला झेंडूबाम लावून त्याचा चक्क व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा विकृत प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होती. मात्र आता आयुष, होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे पुन्हा रुग्णांच्या डोक्यावर केस उगवू लागले. धाराशिवमधील ग्रामीण भागात एसटी भाडेवाढ होऊनही एसटी सुसाट धावते. बससाठी गर्दी कायम असल्यानं दरवाढीचा मुद्दा केवळ राजकारणासाठीच होता का, असा सवाल उपस्थित झाला. कोल्हापूरच्या मोती नगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे. कच्चं रसायन, गावठी दारू, भट्टीवरील साहित्य असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. कोल्हापूरच्या किल्ले बुधरगड परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने गडबिद्री शाळेतही हजेरी लावली. मध्यरात्री 1:30च्या सुमारास बिबट्याचा शाळेतील मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. वन अधिकाऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पालघरच्या सोमट्याजवळ ट्रॅफिक जाम झाले. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आला. गर्भवती महिलेनं 9व्या महिन्याची सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या अहवालानंतर डॉक्टरही अचंबित झाले. जळगावच्या शिरसोली गावात गोवंशाची मांस विक्री केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. MIDC पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोवंश हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. रायगडच्या पेणमध्ये शिवसेना उभाटाने चक्काजाम केलं. एसटी दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधी विभागाने संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तिरडीवर झोपून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. केरळप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्युनियर वकिलांना 5 वर्षांसाठी आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वकिलांना आजीवन 10,000 रुपये विद्यावेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. गोंदियामध्ये शिवसेना उभाटाकडून नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. रस्ते, घनकचरा, गटार योजना आणि विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिवसेना उभाटाकडून आंदोलन करण्यात आलं. एसटी भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीच्या मोबदल्यासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी दमदाटी करत फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सरकार कधी लक्ष देणार असा सवाल विचारत शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. व्हॉट्सअपवरून अश्लील संवाद साधत महिलेने एका सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून 15 लाख उकळले. संभाजीनगरच्या सिटी चौकात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उभ्या आयशर टेम्पोला धडक दिल्यानं पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. पाचोरा तालुक्याच्या कुराणमध्ये बस स्टँड परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला. अनेक दिवसांपासून अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर ग्रामपंचायतीकडून हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सांगलीच्या विट्यामध्ये 30 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणी गुजरात आणि मुंबईचं कनेक्शन समोर आले. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल हा मुंबई आणि गुजरातमधून सांगलीच्या विटामध्ये पोहोचायचा अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक शोषण करण्यात आलं. व्यवसाय करण्याच्या थापा मारत त्या विवाहितेकडनं 15 लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील बोरवल या गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अज्ञातानं अपहरण केलं होतं. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर काही तासातच आरोपीला जेरबंद करत मुलीची सुटका करण्यात आली. गोंदियातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घरात भीषण आग लागली आणि यात घरातील सर्व साहित्य जळून खाक झालंय. तर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
साताऱ्यातील कराडमध्ये भरवस्तीत अवैध मार्गाने वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचं समोर आलं, मात्र कराडच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 6 जेसीबींच्या साह्यानं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही, मात्र काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलं. एकटा व्यक्ती पाहून त्याला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आला आणि यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 2 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याच्या लाचखोर शिपायासह तंटामुक्ती अध्यक्ष 10,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकला आणि या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलं. येवल्यातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरू होती आणि यावेळी या मार्गावर 2 वाहनांची धडक झाली असून 3 जण गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात पालिकेनं पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं. जालन्यातील वडीगोद्री गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले तर धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. जरांगेचं समर्थन करत मराठा आरक्षण देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. दगाफटका कराल तर खबरदार, 5 वर्षे सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारनं दिला. आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आरक्षण देणार की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही दुसरा मार्ग शोधू असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुण्यात मराठा समाजाने उपोषण सुरू केलंय. पुढील 10 दिवस आंदोलक उपोषण करणार असून सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुढील 2 दिवसात शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान आरोपी फासावर लटकेपर्यंत लढत राहणार अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माझा राजीनामा मागितला तर मी देईन, त्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या मागणीवर केलं. मी सध्या टार्गेटवर आहे, पण नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही. देशमुख हत्या प्रकरणी मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत वेगळी बैठक झाली. जवळपास 30 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीवेळी इतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतून पुण्यात दाखल झालं. यावेळी नांदेड सिटीमधील ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला. पथकानं घराघरात जाऊन पाहणी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी पथकाला घेराव घातला. पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएस आजारानं शिरकाव केला. 3 जणांना जीबीएसची बाधा झाली असून यात 2 महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात 3घांवरही उपचार सुरू आहेत. जीबीएस बाधित क्षेत्रात पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू आहे आणि यासाठी 85 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन पालिकेकडून सर्वेक्षण केलं जात आहे. पुण्यात जीबीएस या आजाराचे 111 रुग्ण सापडल्यानंतर मुंबई पालिका अलर्ट मोडवर आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील पालिका रुग्णालयात 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास असल्याचं सांगत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समर्थनाचं निवेदन दिलं. मुंबईत बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला. पुढील 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस मुंबईत सुरू होणार आहेत. दरम्यान या सुविधेत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असणार आहे. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पुढील 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे. हे प्रकल्प पीपीपी तत्वावर चालवले जातील.
बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशा मागणीचं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी वाढण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी हे पत्र लिहिलं. सिद्धिविनायक दर्शनाला जीन्स आणि अंगभर कपडे घालून कोणी आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी जी ते आमदार महेश सावंतांनी केली आहे. मंदिरातील ड्रेस कोडबाबत सविस्तर नियम स्पष्ट करायला हवेत असं सावंत यांनी म्हटलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना हायकोर्टाने जामीन मंजूर केलाय. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018-19 दरम्यान अटक करण्यात आली होती.